हॅलो एव्हरीवन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मेजरमेंट घेऊन कसं मेहंदी पावडर भिजवायची. तर आता आपण पाहू की स्पूनच्या हेल्पनी कशी करायची, कारण सगळ्यांकडे मेजरमेंट मशीन अवेलेबल नसते. सो आपण इथे स्पूननी बघू. सो इथे मी 2 चमचे फुल हे बघा असे भरून हे 2 चमचे हे मेहंदी पावडर घेते. ओके, एवढी मेहंदी पावडर घेतली. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हाफ स्पून प्लेन घ्या. ओके, नाहीतर जास्त होईल, थोडी घ्या. तर साखर काय काम करते, तर साखरमुळे मेहंदीला शाईन येते. जी मेहंदी आपण पाहतोय बाजारात भेटणारी, त्याला ती लावल्यानंतर काय होतं की थोड्या वेळानंतर ती मेहंदी सुकून निघायला लागते. तर ही मेहंदी निघू नये, आपल्या स्किनवर जास्त वेळ राहावी, आणि जास्त वेळ राहिली तरच त्याला डार्क स्टेन येईल. पडून गेली तर त्याला स्टेन नाही येणार. सो दॅट्स वाय आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये शुगर यूज करायची. त्याच्यामध्ये मी लेमन सिरप पण यूज करते, पण आता माझ्याकडे नाही आहे, सो मी तो नाही यूज करणार आहे. तो पण आपल्याला प्लेन चम्मचच घ्यायचा आहे. सो इथे मी आता वॉटर ॲड करते. वॉटर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार आपण पेस्टच्या हळूहळू मिक्स करायचं आहे, एकदम मिक्स करायचं नाही, कारण साखरला सुद्धा पाणी सुटणार. दॅट्स वाय हळूहळू ॲड करा. सॉरी. ओके, मिक्सोलॉजी ही खूप महत्त्वाचा घटक. मिक्सोलॉजी हा खूप महत्त्वाचा घटक आहे पेस्ट मेकिंगमध्ये. कारण तुम्ही जर पेस्ट व्यवस्थित मिक्स केली नाही, सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित प्रमाणात मिक्स केले नाहीत, तर मग तुमच्या मेहंदीला कलर येणार नाही पेस्टला. शिवाय तुमची पेस्ट बिघडू शकते. काही जण शुगर टाकताना खूप जास्त टाकतात प्रमाणात, आणि नंतर मग पेस्ट एकदम चिपचिपीत होते. ऑइल जास्त झालं तरी सुद्धा थोड्या वेळाने मग ते ऑइल सुटू लागतं. ह्या बऱ्याच गोष्टी होतात. तर मी खूप थोडीशी घेतली एका कोनसाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. सो आता खूप जणांचा प्रश्न असतोय की ताई मेहंदी प्रॅक्टिस कोन कसा तयार करायचा. तर प्रॅक्टिस कोनसाठी आता जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगते. मी ज्या क्लासमध्ये गेले होते, मला ज्यांनी शिकवलं त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की प्रॅक्टिससाठी तुम्ही यूज करताना मेहंदी ऑइल यूज करू नका. ते स्पॅच्युलाचा यूज करते. मला जमत नाही, सो मी तर स्पॅच्युलाचा यूज करणार आहे आता. तुम्हाला जमतो की नाही मला सांगा कमेंटमध्ये नक्की. ही मेहंदी पावडर आपली मी सेल करते, ती आहे. बघू शकता तुम्ही याचा कलर आणि स्टिंगीनेस छान आहे, खूप मस्त आहे पेस्ट. एकदा तुम्ही ही मेहंदी पावडर ट्राय करून नक्की पहा. तुम्हाला जर सॅम्पल हवा असेल तर आपल्याकडे सॅम्पल किट सुद्धा अवेलेबल आहे. सो तुम्ही ती चेक करू शकता, रिजनेबल रेटमध्ये आहे. सो आता मी काय करणार आहे, तर इथे बघा, इथे मी 1 चम्मच फुल हे ऑइल यूज करते. ओके, हे ऑइल मी इथे यूज केलं आहे. तर तुम्ही ह्या ऑइलच्या बदली ह्या प्रॅक्टिस कोन करताना याच्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल आपल्या घरी जे असते ते यूज करू शकता. कोकोनट ऑइल यूज केलात तरी पण मेहंदीला मस्त आपलं एक तार येते एक प्रकारची. जेव्हा आपण मेहंदी पेस्ट तयार करतो, कोनमध्ये फिल करतो, त्याच्यानंतर कोन सगळ्यांच्या एकच अपेक्षा असते की कोन तुटू नये. जी आपण लाईन काढतो ती डिझाईन खूप छान यावी, हीच सगळ्यांची अपेक्षा असते. सो याच्यामध्ये मेन रोल असतो तो ऑइलचा, आणखी साखरेचा. याच्यामुळे काय होतं, मेहंदी पेस्ट एकदम स्मूथ होते आणि ती पटकन कोनमधून मस्त पडते. सो दॅट्स वाय ह्याच्यामध्ये ऑइल तर आपल्याला घातलं पाहिजे, प्रॅक्टिस कोन असला तरी सुद्धा. सो मी इथे मेहंदी ऑइल घातला आहे. तुम्ही तुमच्या पेस्टमध्ये यूज करताना प्रॅक्टिससाठी असेल तर कोकोनट ऑइलचा यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज मेहंदीचे ऑइल्स हे खूप कॉस्टली असतात. सो तुम्ही ते नक्की ट्राय करा. सो इथे बोलत बोलत आपली मेहंदी पेस्ट तयार आहे. आता मी ही डायरी लीचसाठी सोडून देणार आहे. आपल्याला 7 ते 8 तास ही डायरी लीचसाठी सोडून द्यायची आहे. ओके, सो तुम्हाला जर याच्यामध्ये काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर द्यायचं ट्राय करेन.
आणि अजूनही माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. सो तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज भेटत जातील. तसंच आपला ऑफलाईन क्लासही चालू होतोय. सो जे कोणी इथे जवळपासचे आहेत ते अटेंड करू शकतात. सो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. आपल्याला ज्या काही वेळच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटत नाहीत, त्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला ऑफलाईन क्लासमध्ये शिकायला भेटतील. ऑनलाईन क्लास अजून स्टार्ट केलेले नाही आहेत. सो जेव्हा करेन तेव्हा मी अपडेट देईनच. मी तुम्हाला ही मेहंदी पावडर दाखवते. ही 5 फिल्टर मेहंदी पावडर आहे. तुम्ही बघू शकता किती स्मूथ आहे, मैद्यासारखी एकदम. ही आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच ऑइलही अवेलेबल आहे. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मेहंदी पावडर जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही टेस्ट कशी कराल की ही चांगली आहे की नाही? तर त्यासाठी काय करा, तुमच्या स्किनवरती थोडी मेहंदी पावडर घ्या आणि ती अशी रफ करा. हे बघ, याच्यामध्ये काही लम्प्स वगैरे असतील तर ती स्किनमध्ये अशी मर्ज नाही होणार. पण ही बघा, याच्यामध्ये काहीच नाही आहे. ही फक्त पावडर आहे 5 फिल्टर, त्याच्यामुळे ही आरामात तुमच्या स्किनमध्ये मर्ज होते. ओके, बघा. ह्या अशा प्रकारे तुम्ही मेहंदी पावडर ओळखू शकता. त्यानंतर मेहंदीचा स्मेल बघूनही तुम्हाला कळू शकतं की याच्यामध्ये केमिकल आहेत की ही ऑर्गॅनिक आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. सो अशा प्रकारे तुम्ही मेहंदी पावडर चेक करू शकता. त्यानंतर मेहंदीचा कलर, इथं बघा मेहंदीचा कलर हा फ्रेश कलर आहे. याच्यामध्ये जर डार्क कलर असेल तर ती मेहंदी खराब झाली आहे असं समजून घ्या. त्यामुळे मेहंदी जेव्हा तुम्ही स्टोअर करून ठेवता तेव्हा व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची आहे आपल्याला. सो मी आता ही फर्स्ट ज्याची आतली पॉकेट आहे ते पहिला मी व्यवस्थित असं बंद करून ठेवते, गाठ मारून व्यवस्थित त्याला मी हा क्लिप लावून ठेवते आणि वरती मी परत याला एक हे असं करून मला हा ठेवायचा आहे. बिकॉज मेहंदी व्यवस्थित एअरटाईट करून नाही ठेवली तर मेहंदी लवकर खराब होते. दॅट्स वाय मेहंदी पावडर ही स्टोअर करताना एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा किंवा अशा प्रकारे 2-3 बॅग्समध्ये ती व्यवस्थित प्रकारे बांधून ठेवा. सो तुमची मेहंदी खराब नाही होणार. सो आता मेहंदी ऑइल हे 6 मंथच्या वरती टिकतंय छान प्रकारे. त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही.